धोका बाबासाहेबांनी सांगितला की भारतीय लोकशाही समोरचा सर्वात दुसरा महत्वाचा धोका हा आहे विभूती पूजेचा धोका आहे। बाबासाहेब म्हणाले भारताला विभूती पूजेचं वेड आहे। बाबासाहेब म्हणाले मी एवढा स्वाभिमानी माणूस आहे की मी देवाला सुद्धा प्रसंगी हीन लेखायला कमी करत नाही। मी मानवतेला प्रतिष्ठा देणारा माणूस। देवाला माझा विरोध आहे असं नाही, पण देव जर काही वाटेल ते कोणाच्या तोंडातून काही सांगायला लागला तर ते मी काय ऐकणार नाही। रंजले गांजले जे आहेत त्यांच्यात ईश्वर शोधणारे तुकाराम महाराज होते। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा। चांगल्या माणसामध्ये देव आहे हे मान्य आहे आम्हाला, परंतु भलतंच काहीतरी सांगायला लागलं कोणी तर ते मी तसं करणार नाही। बाबासाहेब म्हणाले 1900 निर्वाणापूर्वी 1 वर्ष अगोदर बाबासाहेबांचं भाषण आहे। ते म्हणाले या देशाची लोकशाही जर टिकवायची असेल तर सर्व ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं आहे त्यांना प्रशिक्षण देणारं एक पॉलिटिकल स्कूल भारतात सुरू झालं पाहिजे, हे बाबासाहेबांचा आग्रह होता। आणि त्यांना नीतिमत्ता, शील, तत्वज्ञान आणि व्यवहार हे त्या स्कूलमध्ये शिकवला गेलं पाहिजे। अहो 30-30 वर्ष खासदार आहेत, रेकॉर्ड केलाय त्यांनी, पण अजून संविधानाचं पान सुद्धा उलगडून बघितलं नाही। काय जाळायचे हे? काय करायचं यांना घेऊन? काही लोक असे आहेत 20 वर्षापासून खासदार आहे, एकदा सुद्धा बोलले नाही, तो कधीच प्रश्न विचारला नाही। जातात बसतात, ह्यांना भाषा कळत नाही, बोलता येत नाही, बोलणं म्हणजे गुन्हा वाटते। काय करावं असले घेऊन? जर बाबासाहेब बोलले नसते तर अख्खा समाज मुका झाला असता। बाबासाहेब आक्रमकपणे बोलायचे, धर्माची चिरफाड करायचे, लोक म्हणायचे तुम्ही धर्माचा द्वेष करताय, बाबासाहेब एवढी कठोर भाषा का वापरता? बाबासाहेब म्हणाले अरे येड्यांनो, माझा समाज आंधळा आहे, या आंधळ्या समाजाची मी काठी आहे आणि काठीला हलका लावून चालत नाही। काठी बिघडली तर समाज खड्ड्यात पडतो। माझी जबाबदारी आहे, नैतिकता आहे माझी। अरे मी शिकला सवरलेला आहे, मला शत्रू आणि मित्र कळतो, विषमता कशी नष्ट करायची हे मला कळलंय आणि विषमतेचं भाष्य जर मी केलं नाही तर माझ्या समाजाचा नेता राहायला मला अधिकार नाही। म्हणून मी माझ्या समाजाच्या, आंधळ्या समाजाची काठी आहे। म्हणून